टिळकांनी मुस्लिमांबरोबर जुळवायचा प्रयत्न केला. गांधीजींना लक्षात आलं की हिंदू आणि मुस्लिम हे एकच राहिले तर आपला देश. त्यावेळी फाळणी, स्वातंत्र्य हा विषयही नव्हता. 1920 ला ज्यावेळेस पुण्यात आले होते महात्मा गांधी, त्यांनी ज्यावेळेस इथून सुरुवात केली, त्यांचे गुरु होते गोपाळ कृष्ण गोखले. टिळकांचे त्यांनी हे सगळं समजून घेतलं. त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचाच नारा दिला नेहमी. त्यामुळं अनेकांना असं वाटू शकतं की त्यांनी मुस्लिमांचं लांगूड केलं. हे खरं नाही. त्यांना दोन्ही एकत्र राहायला पाहिजे होते. कारण देश एकच ठेवायचा होता. त्याच्यात काही लोकांची जी काही हेतू असतात, राजकीय हेतू असतात. आपल्याला अनेक निवडणुकांच्या वेळी हिंदू मुस्लिम दंगे आता जसं आपण बघतो. हिंदुइझमचा सगळा मोठा बोलबाला करायचा प्रयत्न केला जातो. हिंदूच सगळ्यात महान असं म्हणून सांगितलं जातं. हा देश तसा नव्हता आणि तसा नाही. तर त्या पद्धतीने जे काही वातावरण तयार केलं गेलं, त्याचा परिणाम म्हणून हे सगळे आपल्याला परिणाम आता हे दिसतात. तुमचा जो त्याच्यातला मुद्दा होता, की फाळणीच्या संदर्भातली ही जी काही कट्टरतावादाची जी काही भूमिका आहे, मला असं वाटतं की गांधीजींनी खूप सौम्यपणे ते हाताळली. नेहरूंनी हाताळायचा खूप प्रयत्न केला. नाईलाजास्तव नेहरू पटेलांना फाळणीच्या गोष्टीला मान्यता द्यावी लागली. पण गांधीजी या गोष्टीच्या बरोबर नव्हते. हे मला असं वाटतं की लोकांनी समजून घेतलं.